कट केला आणि खातं उघडलं मदन चांदेने. चांगली लढत होईल, नक्कीच प्रेक्षणीय सामना होईल. याच्या आधीचा सामना जिंकला होता सावर्डे संघाने आणि चांगली सलामी दिली होती या स्पर्धेमध्ये. बंधू पाकळे यांचा संघ तिरुपती सावर्डे पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी विजयश्री संपादन केली होती आणि दुसऱ्या सामन्यामध्ये आपण बघतोय हे दोन संघ एकमेकांसमोर उभे टाकलेत. ओमकार मोरे येतोय पहिलं षटक घेऊन, दुसरा चेंडू सिकंदरसाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल सिकंदरसाठी. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन मदन आणि सिकंदर. गौरव शेट्टे दिसतोय आपल्याला एस्टनच्या मागे. नदीम दिसतोय आपल्याला कव्हर्स मध्ये फिल्डिंग करताना. खूप चांगला चेंडू, खूप चांगला लेफ्ट हँड बॉलर आहे ओमकार मोरे. इम्प्रेस केलं या खेळाडूने. स्थानिक स्पर्धांमध्ये खूप चांगली कामगिरी असते आणि तोच आलाय पहिले षटक घेऊन. निर्धाव चेंडू दुसरा. 5 षटकांचा सामना असेल आणि त्याच्यामध्ये पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल. ओमकार पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सिकंदरसाठी. 10 ते 15 पावलांचा रनअप आहे. कट केलाय पॉइंटला, क्षेत्ररक्षक तैनात आणि एक धाव मिळेल. सावध सुरुवात आहे, संत सुरुवात आहे. खेळपट्टीचा अंदाज घेतला जातोय कारण पहिलाच मॅच आहे, विकेट नवीन आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच सेट होण्यासाठी थोडा वेळ घेतला जाईल. पण आपल्याला नक्कीच गगनचुंबी षटकार पाहायला मिळतील, मोठे हिट्स बघायला मिळतील, चांगला बॉलिंगचा स्पेल देखील पाहायला मिळेल, चांगला फिल्डिंग पाहायला मिळेल. कारण ही आहे चिपळूण प्रीमियर लीग. चिपळूणच्या स्टार खेळाडूंचा भरणा सहभाग असलेली ही मानाची स्पर्धा चिपळूण प्रीमियर लीग सीझन 3. पुन्हा एकदा ओमकार मोरे लेफ्ट हँड राऊंड द विकेट मदनसाठी. सुरेख चेंडू होता, ऑफ साइडला थोडासा बाहेर होता, कट करण्याचा प्रयत्न होता. ही खूप स्मार्ट बॉलिंग म्हटलं पाहिजे कारण मदन हा ऑन साइडला मोठे हिट खेळण्यासाठी ओळखला जातो. त्याच्यासाठी ही खूप चांगली गोलंदाजी आहे आणि खूप सारा अनुभव देखील या ओमकार मोरेला. गेले 5 वर्ष सातत्याने स्थानिक स्पर्धांमध्ये हा प्रतिनिधित्व करतोय त्याच्या संघाचं आणि मोठ्या स्पर्धांमध्ये देखील त्याचा सहभाग असतो. पुन्हा एकदा ओमकार. हा मात्र ऑन साइडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसलाय आणि एक धाव मिळेल मदनसाठी. येस, इट्स अ डॉट बॉल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये नक्कीच प्रभावित केले ओमकार मोरेने. धावसंख्या 2, 5 चेंडूंमध्ये 2 धावा. ही चांगली कामगिरी म्हणावी लागेल. आपल्या नावाला साजेशी कामगिरी करताना दिसतोय ओमकार. हा मात्र चांगला फटका कव्हर्स मध्ये. चेंडू जाईल सीमारेषेकडे, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय चेंडूचा आणि खूप चांगलं फिल्डिंग. टाळ्या वाजवायला लागतील या फिल्डरसाठी आणि आपल्या संघासाठी नक्की त्याने एक धाव वाचवली. खूप चांगला फटका होता गॅप मध्ये, मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 5 धावा लागतात धाव फलकावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक ओमकारचं संपतंय आणि या षटकामध्ये केवळ 5 धावा जमा करण्यामध्ये यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज. या नंतरच्या मॅच कडे मी येईन. पुढचा मॅच असेल मॅच नंबर 3. तिरुपती सावर्डे वर्सेस मामा बांजे असा सामना असेल मॅच नंबर 3. तिरुपती सावर्डे संघ आपण सज्ज राहायचे. दुसरं षटक घेऊन येईल कालभैरव संघाकडून. सुदेश शिंदे येतोय दुसरं षटक घेऊन कालभैरव संघाकडून. पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं होतं ओमकार मोरेने. खूप साऱ्या संधी दिल्या नव्हत्या. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव, दुसरा डॉट चेंडू, परत एक सिंगल, त्याच्यानंतर 2 खूप चांगले चेंडू त्याने मदनला टाकले होते. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर मात्र खूप चांगला फटका आला मदनच्या बॅटमधून आणि त्याला 3 धावा मिळून दिल्या. एकूण पहिल्या षटकामध्ये बिनबाद 5. पुढचं षटक सुदेश शिंदेसाठी. मदन चांदे ऑन स्ट्राईक. स्लोवर वन चेंडू, चेंडू येतोय आकाशामध्ये. फिल्डर नदीम आणि खूप सुरेख झेल, खूप चांगला झेल कंप्लीट केलाय. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये थोडासा मिसअंडरस्टँडिंग झालं, मात्र झेल कंप्लीट केला. आता मात्र मोठा धक्का बसलाय. मदन जातोय पॅव्हिलियन मध्ये आणि हा खूप चांगला ब्रेक थ्रू सुदेश शिंदेच्या पहिल्याच बॉलवर.
न्यू मॅन इन वन डाऊनच्या पोझिशन मध्ये येतोय वैभव उत्तेकर. खूप चांगला फलंदाज आहे. आणि महत्वाची गोष्ट मला माहिती मिळते, आमचे स्कोरर प्रथमेश गजमल सांगतायत इंडियन आर्मी मध्ये सेवेत असणारा वैभव उत्तेकर. याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. तर वैभव उत्तेकर हा चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि अनेक स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत. 15 गावाला बिलॉंग करणारा, वावे गावातून येणारा खेळाडू आणि नक्की त्याच्या बॅट मधून आपल्याला अनेक चांगले फटके देखील पाहायला मिळतील. धावसंख्या आहे 5 आणि दुसरं षटक प्रगतीपथावर. कारण सुयशच्या पहिल्या चेंडूवरती बाद केलं होतं त्याने मदन चांदेला. तो सुदेश येतोय पुन्हा बॉलिंग मार्कवरती. स्लोवर वन चेंडू फसवलंय. विकेट किपर गौरव शेट्टेच्या हातातून झेल सुटलाय आणि आता मात्र ही चांगली संधी गमावली आणि सुदेश शिंदेचं दुर्दैव म्हणावं लागेल. कारण पहिल्या चेंडूवरती त्याला बाद करण्याची संधी होती वैभव उत्तेकरला. गौरव शेट्टे आपल्याला चांगला खेळ दाखवावा लागेल. आपण या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताय आणि सुदेश शिंदे खूप चांगली गोलंदाजी. स्लोवर वन चेंडू होता. अशाच प्रकारच्या चेंडूवर त्याने माघारी परतवलं होतं मदन चांदेला. हा देखील खूप चांगला चेंडू फटका आहे आणि ओमकार मोरे चेंडू अडवेल थर्ड मॅनला आणि एक धाव मिळेल. खातं उघडलंय वैभव उत्तेकर आणि धावसंख्या पोहोचते 6 वर. एक बाद 6. सॉरी, स्कोर इज 7. 7 धावा झाल्यात. सुदेशचा पुढचा चेंडू. आता मात्र फाईन लेगला चेंडू वळवलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाईल सीमा रेषेच्या पार आणि येतोय सुरेख चौकार. येस डीजे. थँक्यू डीजे. आणि आता मात्र खूप सुरेख चौकार आला. स्लोवर वन चेंडू होता. पायावरती चेंडू होता. वळवला आणि चौकार वसूल केला. आता मात्र कट केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि बाद. सुदेशला मिळतंय या षटकामध्ये दुसरं यश आणि मामा भांजे संघाला बसलेला हा दुसरा धक्का. 11 वरती 2 विकेट. येस डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू. आणि खूप सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन पुढे सुरू ठेवताना सुदेश शिंदे खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली. खूप चांगले चेंडू हाताळले. पहिल्या चेंडूवरती त्यांनी मदन चांदे चा गडी मिळवला. त्याच्यानंतर 2 सिंगल, 1 चौकार आला आणि 5व्या चेंडूवर देखील त्याने आपलं सावज टिपलं आणि चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. खूप चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला होताना दिसतंय काल भैरव संघाकडून. कारण दुसरं षटक सुरू आहे आणि धावा लागल्यात धावफलकावरती 11 आणि विकेट गेल्यात 2. मामा भांजे संघाच्या एखादा बॅटरला आता मात्र चांगला खेळ करावा लागेल. कारण तुम्हाला 5 षटकांमध्ये किमान 50 धावा तरी बनवाव्या लागतील. एक चांगली फायटिंग टोटल उभी करायची असेल तर. अक्षय चांदे न्यू मॅन इन. खूप चांगली डेप्थ आहे बॅटिंग मध्ये, मात्र एक्झिक्युशन इज इम्पॉर्टंट. तुम्हाला एक्झिक्यूट करावं लागेल. सुदेश खूप चांगला मारावतोय. सुदेश राईट अमोर द विकेट. रिव्हर्स स्वीप. खूप सुरेख फटका. सक्सेसफुल अटेम्प्ट आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. व्हॉट अ शॉट. काय सुरुवात आहे. सुरेख फटका आणि येत आहेत 4 धावा. थँक्यू. 2 षटकांचा खेळ ते संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 गडी बाद 15. इट्स 15 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि जे 2 गडी बाद झाले ते दोन्ही विकेट्स मिळाल्यात सुदेश शिंदेला. एक होता मदन चांदे आणि त्याच्यानंतर वैभव उत्तेकर. आघाडीचे फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय सुदेश शिंदे आणि हे सक्सेसफुल ओव्हर म्हणावी लागेल. बॅलन्स्ड मॅच आहे. 2 ओव्हर्स 15 धावा आणि 2 विकेट्स देखील माघारी परतलेत. तिसरी विकेट देखील होऊ शकली असती, मात्र एक सोपा झेल कंप्लीट होऊ शकला नाही आणि जीवदान मिळालं होतं. तिसरं षटक घेऊन येईल पुन्हा एकदा ओमकार मोरे. पेट्रोल पंप एंड कडून मारा करेल पुन्हा एकदा ओमकार मोरे आणि त्याच्या समोर असेल सिकंदर,
ज्याला फार जास्त स्ट्राईक मिळाला नाही. आपण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक मिळाला होता मदनला आणि ओपनिंगला आलेला सिकंदर असेल स्ट्राईकसाठी. बावा मोरेच्या वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. येस, मला दिसतोय प्रयाग जाधव मॅन ऑफ द सिरीज ठरला होता CPL सीझन 2 चा. खूप चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि असेच चांगले प्रतिभावान खेळाडू या कालभैरव संघामध्ये. अकुटप्याचा चेंडू होता, ऑन साइडला खेळून काढलाय. दुसरी धाव घेण्यासाठी कॉल आहे, मात्र क्षेत्ररक्षक थोडासा गडबडलाय आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची धावसंख्या पोहोचते 17 वर. 17. तिसरं षटक प्रगतीपथावर. काल भैरव वर्सेस मामा भांजे अशी सुरू असलेली दुसरी लढत. चिपळूण प्रीमियर लीग सीझन 2 डे नंबर 1 मॅच नंबर 2. पुन्हा एकदा ओमकार सिकंदर असेल त्याच्या समोर. चांगला फटका आहे. लॉंग ऑफला प्रयाग चेंडू अडवेल आणि 1 धाव पूर्ण केली जाईल. आतापर्यंत खूप चांगला मारा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आकर्षक फटके, प्रॉमिसिंग शॉट्स आलेले नाहीत. अपवाद आहे तो एका फटक्याचा जो आल्या आल्या चांदेच्या बॅटमधून आला होता स्विच हिटचा. मात्र या फलंदाजामध्ये क्षमता आहे आणि नक्कीच डाव सावरण्याचा प्रयत्न त्याचा नक्की असेल. ओमकार पुन्हा एकदा एज आणि गलीमध्ये प्रोटेक्शन आहे. धावचीत होण्याची देखील शक्यता होती, मात्र जीवदान मिळालं फलंदाजाला आणि हे खूप चांगले एफर्ट्स आहेत. ओमकार मोरे मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता कव्हर्स मधून, मात्र एज घेतली आणि चेंडू गेला फ्लँक स्लिप मध्ये. दिस इज गुड बॉलिंग एफर्ट्स बाय मिस्टर ओमकार मोरे. दुसरं षटक घेऊन आलाय वैयक्तिक कोट्यातलं. मोठे फटके मारण्याची कुठली संधी देत नाहीये. अक्षय, अजून देखील अक्षयला मोठी कामगिरी करायची आहे कारण त्याचा संघ थोडासा अडचणीत आहे. धावसंख्या 17 वर थांबलेली आहे. पुन्हा एकदा खूप चांगली लाईन. कुठली रूम मिळत नाहीये, कुठला फुलटॉस चेंडू मिळत नाही, बॅट खाली चेंडू मिळत नाहीये आणि नक्की या फलंदाजाला जकडून ठेवलंय. धावसंख्या स्थिर आहे. 17. 18 लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आपल्याला माहिती आहे 5 षटकांचा सामना आहे. तुम्हाला मोठी धावसंख्या उभारायची आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र फुल मार्क्स द्यावे लागतील ओमकार. इट्स अ डॉट बॉल. खूप महत्व आहे या डॉट बॉलला झटपट क्रिकेटमध्ये आणि तोच डॉट बॉल येतोय ओमकार मोरेच्या माध्यमातून. अक्षय, प्रयत्न चाललेत अक्षयचे, मात्र पुन्हा एकदा चकवा दिलाय. चेंडू खेळायचा आहे ऑन साइडला, मात्र चतुर गोलंदाजी, स्मार्ट बॉलिंग. ओमकार मोरे आपली कामगिरी चोख बजावतोय. तिसरं षटक संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 2 गडी बाद 18. इट्स 18 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओव्हर्स. DJ Shix. DJ Ganesh. Ogri. चौथ्या षटकाकडे आपण जातोय. 3 षटकांचं पण अनालिसिस केलं तर पहिलं षटक होतं ओमकारचं. त्याच्यामध्ये केवळ त्याने धावा दिल्या होत्या 5 आणि त्याने तिसरं षटक देखील त्याने हाताळलं. त्याच्यामध्ये त्याने धावा केवळ दिल्या 3. अतिशय चांगली गोलंदाजी ओमकारची, ज्याने 2 षटकं हाताळताना केवळ 8 धावा खर्च केल्या आणि एकूण 8 चेंडू त्याने डॉट टाकले. ही चांगली इम्प्रेसिव्ह बॉलिंग म्हणावी लागेल. तुम्ही या स्पर्धेमध्ये जेव्हा अशी कामगिरी करता तेव्हा नक्कीच तुम्ही लक्ष वेधून घेता. आणि स्थिती आहे 3 षटकांनंतर 2 गडी बाद 18. 6च्या सरासरीने धावा बनवल्यात. साहिल येतोय चौथं षटक घेऊन. आता मात्र मिड विकेटच्या दिशेला मारलेला फटका, प्रोटेक्शन आहे तिथे. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही आणि एका धावेनिशी धावसंख्या पोहोचते 19 वर. इट्स 19. यानंतर मॅच येईल मॅच नंबर 3 मामा भांजे वर्सेस तिरुपती सावर्डे.
चांगली कामगिरी कालभैरव संघाची होताना आपल्याला पाहायला मिळते. मामा भांजे च्या संघामध्ये मोठे फलंदाज मात्र त्यांना व्यसन घालण्यामध्ये. हा खूप सुरेख फटका आहे, स्क्वेअर कट आणि जाईल सीमारेषा पार. आकर्षक फटका मिळून देईल 4 धावा. या 4 धावांसह धावसंख्या पोहोचते 23 वर. 23-23. आता मात्र अक्षयला सूर गवसलाय का? खूप चांगला फटका आला त्याच्या बॅट मधून. ऑफ साइडला चेंडू होता, रूम मिळाली आणि खूप चांगला स्क्वेअर कट. कुठली संधी मिळाली नाही, गॅप देखील चांगली पिक केली आणि 4 धावा मिळाल्या. हा मात्र चांगला चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न होता मात्र फटका फसला. 1 धाव मात्र मिळेल अक्षयला आणि धावसंख्या पोहोचते 24 वर. संत सुरुवात आहे मात्र तुम्हाला अजून देखील संधी असेल. या चुकांमधून तुम्हाला शिकावं लागेल. लीग पद्धतीची स्पर्धा आहे आणि या लीग स्पर्धेमध्ये तुम्हाला आपला खेळ उंचावावा लागेल. पुढचा चेंडू अक्षय. या फटक्यावर मिळेल 1 धाव आणि धावसंख्या पोहोचेल 25 वर. 4थं षटक सुरू आहे, याच्यानंतर 1 षटक येईल जे की शेवटचं षटक असेल. आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे गोलंदाजांनी. कुठली मोठी संधी दिलेली नाहीये, एकही षटकार या अजून इनिंग मध्ये आलेला नाही. मात्र अक्षय मैदानामध्ये आहे आणि मोठे हिट करण्याचा प्रयत्न देखील करतोय मात्र यश त्याला येत नाहीये आणि त्याचं क्रेडिट द्यावं लागेल बॉलर्सना, कारण हा 3रा गोलंदाज आहे जो चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये. याच्या आधीच्या 2 गोलंदाजांनी अतिशय चांगली कामगिरी केली होती आणि तीच कामगिरी पुढे ठेवताना आपल्याला पाहायला मिळतोय हा गोलंदाज. अकूट टप्प्याचा चेंडू. आता मात्र एक खेळाडू तिथे तैनात आहे थर्ड मॅनला आणि 2 धावा मात्र मिळाल्या अक्षयला या फटक्यावरती. धावसंख्या पोहोचते 27 वर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 27. चार षटकांच्या समाप्तीनंतर 27. म्हणजे तुमच्याकडे अजून 6 चेंडू असतील आणि या 6 चेंडूंमध्ये तुम्हाला संधी घ्यावी लागेल, रिस्क घ्यावी लागेल, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल, तरच तुम्हाला एक फायटिंग टोटल उभी करण्यामध्ये यश मिळेल. अक्षय चांदे अजून देखील मैदानावर आहे, प्रयत्न चालले आहेत आणि त्याच्या समोर असेल आव्हान प्रयागचं. याच प्रयागने 32 चेंडूंमध्ये 100 धावा करण्याचा विक्रम या पवन तलावाच्या मैदानावरती केलाय आणि तो असेल बॉलिंग एंड वरती, बॉलिंग मार्क वरती मिस्टर प्रयाग जाधव, मॅन फ्रॉम रावळगाव. खूप चांगला बॅटर देखील आहे आणि गोलंदाजीमध्ये देखील तो आपली प्रतिभा सिद्ध करताना दिसतो. चिपळूण प्रीमियर लीग मध्ये पहिलं षटक घेऊन येतोय वैयक्तिक आणि संघातर्फे 5वं षटक. सिकंदर स्ट्राईक साठी खूप चांगला फटका कव्हर्स मध्ये, मात्र चांगला फील्ड प्लेसमेंट, बरोबर क्षेत्ररक्षक तिथे तैनात केलाय आणि 1 धाव मिळेल. खूप चांगली गोलंदाजी त्याच्याबरोबर चांगलं फील्ड प्लेसमेंट देखील आहे. आपण यष्टांच्या मागे बघतोय गौरव नदीम, ज्यांनी या आधीची स्पर्धा जिंकली होती, सुधीर स्मृती चषक. या संघामधले हे खेळाडू आहेत आणि चांगला अनुभव देखील आहे या खेळाडूंना आणि त्या अनुभवाचा पुरेपूर वापर करून या स्पर्धेमध्ये एक मोठं आव्हान उभं करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रयाग पुढचा चेंडू, स्लोवर चेंडू, स्लोवर 1 चेंडू. खूप चांगला स्मार्ट बॉलिंग. अशा प्रकारचे चेंडू वापरले जातात झटपट क्रिकेटमध्ये आणि नक्कीच परिणामकारक ठरतात, प्रभावी ठरतात आणि असाच एक प्रयत्न होता प्रयागचा आणि फसवण्यामध्ये, चकवण्यामध्ये यशस्वी झाला तो बॅटरला. महत्वपूर्ण डॉट बॉल येतोय शेवटच्या षटकामधला. धावसंख्या स्थिर आहे 28. शेवटचं षटक प्रगतीपथावर. अकूट टप्प्याचा चेंडू. आता मात्र सुवर्ण संधी होती, मात्र दुर्दैव याच्यापेक्षा काय असतं, बाद व्हावं लागेल आणि अक्षय इज बॅक टू द पॅव्हिलियन.
just died. आता मात्र खूप सुरेख संधी होती, आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि मोठा हिट करण्याचा प्रयत्न देखील होता, मात्र फायदा उठवता आला नाही आणि क्षेत्ररक्षकाने आपली कामगिरी चोख बजावली. तिसरा विकेट जातोय 28 धावसंख्येवरती आणि मामा भांजे संघ आता मात्र थोडासा अडचणीत आल्यासारखा वाटतोय. विठ्ठल येईल जागा घेण्यासाठी अक्षयची आणि प्रयागला मिळालंय पहिलं यश. पुढचा चेंडू प्रयागचा विठ्ठलसाठी, मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र पुन्हा एकदा बीट करण्यामध्ये यशस्वी. गुड बॉलिंग एफर्ट्स बाय मिस्टर प्रयाग जाधव. शेवटच्या षटकामध्ये तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करता तेव्हा ते आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी असते. अगेन इट्स अ डॉट बॉल. विठ्ठल मोठा हिट करण्याचा प्रयत्न, कारण खूप कमी चेंडू आहेत त्याच्याकडे आणि मोठे शॉट खेळण्याचा त्याचा प्रयत्न आहे. 28 वर धावसंख्येला ब्रेक लागलाय. क्लीन बॉल, व्हॉट अ बॉलिंग. अगेन नेक्स्ट विकेट. विठ्ठल इज बॅक टू द पॅव्हिलियन आणि चौथा धक्का मामा भांजे संघाला. खूप चांगला चेंडू तो प्रयागचा आणि विठ्ठलच्या यष्ट्या उकडण्यामध्ये यशस्वी झाला आणि प्रयागला मिळालं या ओव्हरमधलं दुसरं यश. प्रथमेश गोटल न्यू मॅन इन. धावसंख्या स्थिर, इट्स 28. शेवटचं षटक प्रगतीपथावर. प्रथमेशने कव्हर्स मध्ये चेंडू पुश केलाय. नदीम चेंडू अडवेल आणि एक धाव आणि 5 षटकांचा खेळ ते संपतोय आणि 5 षटकांमध्ये एकूण 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकूण धावा झाल्यात 29 आणि 30 धावांचं आव्हान असेल ते काल भैरव संघासमोर. पुढच्या 3 षटकांमध्ये 5 षटकांमध्ये काय घडतं आपल्या समोर घेऊन येतील माझे सहकारी सिनियर समालोचक विनायक जाधव. धन्यवाद तुषारजी, थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, आपण पाहतोय फिटनेस क्रिकेट क्लब आयोजित भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा, अर्थातच चिपळूण प्रीमियर लीग CPL 2024 पर्व तिसरं. आपण पहिला सामना पाहिला. पहिल्या सामन्यात आपण पाहिलं तर तिरुपती सावर्डे संघ विजयी ठरला होता. प्रत्येक 11 वरती मात केली होती. 2 गुणांनी आपलं खातं उघडलं होतं या स्पर्धेत आणि तो सामना आपण पाहिलं ना तर नक्कीच 4 षटकामध्ये देखील संपवला होता. 14 चेंडू 34 धावा, 3 षटकार, 2 चौकार, मॅच विनिंग खेळी त्या साहिल चव्हाणची. त्याच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅच देखील दिलं गेलं होतं, गौरवलं गेलं होतं. या स्पर्धेतील 2024 CPL मधील पहिला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण ठरतोय तर नो डाऊट नक्कीच आपण पाहिलं तर साहिल चव्हाण. आणि ह्या सामन्यात आपण पाहिलं ना तर प्रथम फलंदाजी करताना काय गोलंदाजी केली होती प्रतिस्पर्धी संघाने, अर्थात ओमकार मोरे. आपण पाहिलं तर मित्रांनी 2 षटकं टाकलेत, धावा दिल्यात केवळ 8. समोरच्या संघाची मित्रमंडळाने लावले वाट. सुरेख गोलंदाजी आणि त्याच्या जोरावरती रोखून ठेवलंय. 29 धावा करता आल्या फक्त आणि फक्त. आपण पाहिलं तर मामा भांजे संघाला 30 धावांचं एक मापक आव्हान म्हणतात क्रिकेटच्या पटलावरती, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आपण पाहिलं ना शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत भाकीत करणं चुकीचं, म्हणून तर क्रिकेटला अशा प्रकारच्या स्पर्धा भरवल्या जातात. तुमच्यासारखे दर्दी क्रीडा रसिक देखील येतात, भरभरून प्रेम देतात. 30 चेंडू 30 धावा आणि क्रिकेटच्या पटलावरती जेव्हा चेंडू आणि धावा समान असतात तेव्हा धावांचा पाठलाग होताना आपण पाहिलाय, परंतु डिपेंड देखील होताना पाहिलाय. बघा ओमकार मोरेची गोलंदाजी, 2 षटकं 8 धावा, त्यानंतर त्याला साथ दिली जाते शेवटच्या षटकात. काय षटक टाकलं होतं प्रयाग.
हॅलो, थँक्यू. येस, आपण पाहिलं तर करायचे 30 धावा, षटक क्रमांक पहिलं. इथे आपण पाहिलं तर फ्रीडचा चेंडू होतो, त्याच्यावरती आक्रमण केलं जात आहे. धावसंख्या फलकावरती लागते 4. 5 धावा फलकावरती लागतात. एक नो चेंडू देखील पडला होता. पुन्हा एकदा विठ्ठल सज्ज होतोय. राऊंड विकेटचा महाराष्ट्र स्ट्राईक करून आपण पाहिलं तर प्रयाग, गतवर्षीचा हिरो. ओ हो, काय कव्हर ड्राईव्ह आहे, सुंदर कव्हर आणि पॉईंटच्या मधून चेंडू जातोय दंड 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 करत सीमारेखा पार. प्रयागच्या बॅटमधून येतोय सलग दुसरा चौकार. ते आपण पाहिलं ना तर ही लीग पद्धत आहे. ही लीग पद्धत आहे. इथे तुम्ही किती षटकात धावा किती कमी षटकात सामना संपवलाय, किती धावाने जिंकलो, किती धावाने हरलो, नेट रन रेट अत्यंत महत्वाचं आहे, कारण ही गुणांची लढाई आहे. लीग पद्धत आहे, साखळी पद्धत आहे. पुन्हा एकदा विठ्ठल सज्ज होतोय. राऊंड विकेटचा मारा प्रयागसाठी. पुन्हा एकदा सुरेख फटका, चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड ऑफच्या पट्ट्यात, जिथे क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. वैभव चेंडूवरती येतोय, मात्र एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या दुहेरी अंकात म्हणजेच 10-10 विदाउट लॉस. स्ट्राईकवर येतो नदीम. आपण पाहिलं तर गत स्पर्धेत सुधीर स्मृती चषक स्पर्धेत ह्या विठ्ठलने सुरेख गोलंदाजी केली होती. क्रीडा सिंगांचं लक्ष घेतलं होतं वेधून, चांगली कामगिरी केली होती. तर दुसऱ्या बाजूला जो नदीम आपण पाहतो स्ट्राईकला, ह्याच्या संघाने पूर्ण स्पर्धा जिंकली होती. फिटनेस संघाचा तो कर्णधार होता आणि त्या स्पर्धेत बबलू पाटील एकापेक्षा एक दिग्गज आपण पाहिले खेळाडू त्यांच्या जोरावरती अंतिम विजेता ठरला होता नदीमचा संघ फिटनेस. राऊंड विकेटचा मारा विठ्ठलचा आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग मात्र होत नाही. चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा मिडऑनच्या पट्ट्यात जिथे सज्ज आहे वैभव उत्तेकर. एक धाव मात्र मिळते. धावसंख्या आणखीन एक 11-11 प्रोग्रेस 9. षटक क्रमांक पहिलं षटक आपण पाहतोय. 11 धावा फलकावरती लागते. 30 धावांचा पाठलाग करताना अतिशय सुरेख सुरुवात आहे. सर्वात महत्वाची गोष्ट काय तर लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे, थोडंसं डोकी ठरणारं समीकरण. आणि सर्वात महत्वाची गोष्ट पॉवर प्लेचं षटक देखील आहे. राऊंड विकेटचा मार असेल ह्यावेळी. हो हो, इथे मात्र कमबॅक आहे. दाखवून दिलं विठ्ठलने, तू युवा असशील तर माझे अनुभव देखील आहे. एक तेरी तो एक मेरी, अशा प्रकारे 11 धावांत षटक संपतंय. आणि मी तर म्हणेन एक मोठं षटक आहे. प्रयागच्या बॅटमधून या षटकाचं खास वैशिष्ट्य काय असेल ना तर प्रयागचे 2 जबरदस्त चौकार, एक पुल केलेला फटका स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात, दुसरा कव्हरच्या पट्ट्यात. आणि इथे मात्र पुढच्या षटकात काय घडणार का बिघडणार, कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. CPL 2024चा थरार. इथे आपण पाहिलं तर 24 चेंडूंचा काही शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. आणि गोलंदाजी मार्कवर मदन चांदे, एक आपण पाहिलं तर मुसाडचा एक दर्जेदार ऑलराऊंडर खेळाडू म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. फलंदाजीमध्ये अपयशी आहे, गोलंदाजीमध्ये कमबॅक करावा लागेल. ऑलराऊंडला संधी असते. ऑलराऊंडर जो खेळाडू असतो ना, फलंदाजीमध्ये फ्लॉप केलं तर गोलंदाजी. पाहूया गोलंदाजी कशी करतोय मदन चांदे. ओ, स्टँड अँड डिलिव्हर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र वैभव उत्तेकर आणि झेल अत्यंत जवळचं नातं. दॅट शुड बी टेकन. विकेट गिरता हुआ फिर एक बार नैनेश का मधुर संगीत बजता हुआ. या चेंडूचा विचार केला ना मित्रांनो, हाफवाली चेंडू होता. पॉवर प्ले मध्ये हा चेंडू एक चांगला फटका मारण्यासाठी असतो, नक्कीच पॉवर प्लेच्या डोक्यावरून. परंतु इथे जे चॉईस केली ना जागा ती चुकीची होती नजीमची. आपण पाहिलं तर अर्थात काऊ कोर्नरच्या पट्ट्यात जो खेळाडू वैभव उत्तेकरला आपण पाहतोय त्याला मात्र त्याने शोधून काढलाय. परतावं लागतंय. 1 गडी बाद 11. षटक क्रमांक दुसरं आपण पाहतोय. मदनला मिळालेले पहिलं यश आहे. आणि इथे अर्थात मदनचा मात्र आत्मविश्वास वाढतोय. फलंदाजीमध्ये आपण पाहिलं नाराज केल्यानंतर गोलंदाजीमध्ये ती उडीव भरून काढण्याचा प्रयत्न करतोय, करावं लागेल, कारण हा सामना जिंकणं फार महत्वाचा आहे. ओ, रिव्हर्सशिपचा गौरवचा फेवरेट शॉट. चेंडू जातोय पॉईंटच्या डोक्यावरून दण दण करत. पुन्हा एकदा सीमारेखा पार. गौरवच्या बॅटमधून येतोय पहिल्या चेंडूवरती आक्रमक सुरेख चौकार.
आपण पाहिलं तर आकुट टप्प्याचा चेंडू योग्य ती दिशा दिले गौरवने. सज्ज होते मदन. पुढचा चेंडू राईट टॅप ओव्हर द विकेटचा मार आहे. ओ इथे मात्र पहा वाईड यॉर्कर. इथे मात्र डॉट चेंडूची सांगता होते आणि नक्कीच धावसंख्या मात्र फलकावरती लागते 15 धावा. 15 लॉस ऑफ 1 विकेट तुम्हाला करायचे तर 30 धावांचं एक छोटं उद्दिष्ट समोर असताना इथे मात्र चांगली सुरुवात आहे. पुन्हा एकदा मदन टू गौरव. हो पुन्हा एकदा गती परिवर्तन ओ इथे मात्र फंबल. इथे आपण पाहिलं तर विठ्ठलकडून फार मोठी चुकी होते मित्रा. तुमच्याकडे बँक बॅलन्स फार कमी आहे. खर्च जपून करावा लागेल. उधळपट्टी करण्या एवढं बँक बॅलन्स आपल्याकडे नाही आहे. 70-75 धावांनी आहेत फक्त 30 आणि ते आपण पाहतोय हा आणखीन एक 2 धावा ऍड केले जातात. 17 समोरच्या संघासाठी नक्कीच खतरा होताना आपण पाहतोय. राईट मोर द विकेटचा मारा आहे. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा वेगवान भन्नाट वेगेने टाकलेला चेंडू होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मदन चेंडूवरती येतोय. एकूण स्थिती काय तर षटक क्रमांक 2 30 धावांचा पाठलाग करताना एक गडी बाद 17. 13 धावांची गरज आहे. परंतु आपण पाहिलं तर प्रयागने ज्या प्रकारचा स्टार्ट दिलाय सुरुवात दिली त्याच्या जोरावरती एक चांगली स्थिती आहे. पुन्हा एकदा मदन राईट टाइम ओव्हर द विकेट. पॉवर प्लेच्या षटकातील पुढचा चेंडू. ओ आखूट टप्प्याचा चेंडू होता. खराब चेंडू. चांगला फटका. चेंडू सीमारेषा पार. गौरवच्या बॅटमधून येते दुसरा दणदणीत चौकार. यानंतरचा सामना असेल आजच्या सत्रातील मॅच नंबर 3 अर्थात एका बाजूला तिरुपती सावर्डे ज्यांनी या स्पर्धेतील आपलं विजयाने खातं उघडलंय. तदनंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहता मामा म्हणजे जो या स्पर्धेत खेळतोय थोडासा बॅकफुटला आहे. परंतु पुढचा सामना जिंकायचा असेल आपल्याला कमबॅक करायचा असेल तर सामना संपल्यानंतर लगेच करण्यात आपण टॉस का बॉस जो मंच आहे ना तिथे आपण नाणेफेकीसाठी या. या स्पर्धेमध्ये क्रीडारसिकांसाठी चांगले डगआउट्स आहेत. खेळाडूंसाठी डगआउट्स आहेत. आयोजकांसाठी डगआउट्स आहेत. भव्य दिव्य व्यासपीठ आहे आणि सुसज्ज मैदान आहे. तदनंतर आपण पाहिलं तर टॉस का बॉस जो मंच आहे ना तो देखील एक लक्षवेधी असा आहे की मंच आपण पाहतोय. यस आपण पाहूया जाऊया सामन्यांच्या दिशेने. 23 धावा फलकावरती लागलेत. 18 चेंडू जिंकण्यासाठी करावे लागतील. इथून मात्र तुम्हाला 17 मध्ये खतरा ठरला होता. चौकार आला होता. 7 मध्ये कोणाचा होणार घात. कारण हे असे अंक आहेत क्रिकेटच्या पटलावरती जे कायम घातक असतात. इथे 18 चेंडू मित्र म्हणेन की एक टार्गेट असेल प्रयागचं की आपण हा सामना जितक्या जास्त लवकर संपवू तितका आपला नेट रन रेट हा चांगला असेल. कारण जेव्हा सर्व संघ समान असतात ना तेव्हा हा नेट रन रेट तुम्हाला पुढे घेऊन जातो मित्रांनो. हा गुणांची कामही आहे. इथे एक एक गुणाला फार महत्व आहे आणि इथे मात्र एक एक संधी प्रत्येक संघाला देखील असेल कारण ही साखळी पद्धतीची फिटनेसची स्पर्धा आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर राऊंड लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पंचांना एक्झरसाइज करावी लागते रखरखत्या उन्हात. त्याचं कारण म्हणजे रघुने टाकलेला हा स्क्वेअर चेंडू आहे त्याच्यामुळे पंचांना आमच्या दिशेने फिरावं लागतं. सांगता येते सिटीज वाईट मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाते. धावसंख्या होते 22 धावा. माफ करा 22 धावा. 8 धावांची गरज आहे. 8 आणि वाट पाहूया कसं समीकरण आहे. रघु ओ इथं पुन्हा एकदा प्रयागच्या बॅटमधून निघालेला फटका. चेंडू ट्रॅव्हल होतो मिड विकेटच्या पट्ट्यात. विठ्ठल चेंडूवरती येतोय. विठ्ठलसाठी आजचा दिवस चांगला नाहीये मित्रांनो. सुधीर स्मृतीची स्पर्धा गाजवली होती. पहिलं षटक टाकताना काय सुरेख गोलंदाजी केली होती प्रत्येक सामन्यात. आणि लक फॅक्टर देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. क्रिकेट असू दे कोणताही खेळ असू तुमचा दिवस चांगला असेल ना तर तुम्ही ज्या गोष्टीला हात लावाल त्या गोष्टीचं सोनं होतं मित्रांनो. परंतु दिवस खराब असेल ना तर तुम्ही कितीही काही करा तुमचा दिवस खराबच जाणार. हो इथं मात्र प्रयागच्या बॅट मधून निघालेला फटका. चेंडू जातोय आजच्या दिवसातील सर्वात 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 बिग षटकार. मॅच फिनिश. सामना संपलाय. पंच थँक्यू. आपण पाहिलं हा सामना किती षटकात संपवलाय पाहूया आपण. इथं काय घडलंय. 2.2 षटकात सामना संपवला आहे. म्हणजे हा नेट रन रेट नक्कीच कालभैरवसाठी लाभदायी ठरणार. परंतु इथून मात्र मामा बांजे संघाला कमबॅक करावं लागेल. कमबॅक म्हणजे क्रिकेट. हॅलो मामा बांजे संघ कर्णधार चला नाणेफेकीसाठी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला एक दर्जेदार असा मंच बनवला आहे नाणेफेकीसाठी ज्याला टॉस का बॉस म्हणतात. चला नाणेफेकीसाठी विनंती असेल तिरुपती सावर्डे स्वानंद कर्णधार पाठवा. वेणू सर चला. वेणूजी चला. मामा भांजे तिथूनच आपण या. मामा भांजे संघ कर्णधार आपल्याला वारंवार सूचना करायला लागते. नाणेफेकीसाठी चला प्लीज.